हरियाणामध्ये सुरुवातीच्या पिछाडीनंतर भाजपची आगेकूच, कलांमध्ये 48 जागांवर आघाडी तर काँग्रेस 37 ठिकाणी आघाडीवर। हरियाणातील 11 जागांवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर, तरीही अपडेट नाही। काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप। हरियाणामध्ये जुलाना मतदारसंघातून पैलवान विनेश फोगाटचा विजय तर उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या आई हिसारमधून आघाडीवर। हरियाणात भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली, भाजपकडून 100 किलो जिलेबीची ऑर्डर तर संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान पोहोचणार। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीची मुसंडी, बहुमताचा टप्पा पार, भाजपला 29 जागांवर आघाडी। माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींची मुलगी इल्तिजा बिजबेहरा मतदारसंघातून पिछाडीवर, जनतेचा कौल मान्य करून पीडीपी कार्यकर्त्यांचे आभार मानणारी एक्सपोस्ट। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला बडगाममधून विजयी, पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याची सूत्रांची माहिती। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधल्या निकालानंतर भाजपची महत्त्वाची बैठक, पुढची रणनीती आखण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी तातडीची बैठक बोलावल्याची माहिती। आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द, मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्यानं आजचे सगळे कार्यक्रम रद्द। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठाकरेंची शिवसेना ठाम, निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा, राऊतांचा पुनरुच्चार। जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या बैठका सुरू, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, जयंत पाटलांसह महत्त्वाचे नेते हॉटेल ट्रायडेंटमध्ये उपस्थित। प्रिया दत्त राजकारणात पुन्हा सक्रिय, वांद्रे पश्चिम मधून काँग्रेसकडून प्रिया दत्त यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा। सोलापूरमध्ये लाडकी बहीण कार्यक्रमाला बहिणींना आणण्यासाठी पाठवलेली बस रिकामी परतली, मोहोळ तालुक्यातील देगावकरांकडून निषेध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।